वेळ तसा कमी आहे आणि मी 5च मिनिट बोलणार आहे, कारण माझ्या कादंबऱ्यांबद्दल आता बोलल्या गेलं आहे आणि ते सविस्तर बोलले. त्यांनी 2 कादंबऱ्यांबद्दल सांगितलं, हँगमन आणि शेवटाचा आरंभ. या दोन्ही कादंबऱ्यांबद्दल खरं सांगायचं तर मी या कादंबऱ्यांवर बोलायचं म्हटलं ना तर मग 1 तासाच्या वर मला वेळ पाहिजे प्रत्येक कादंबरीवर बोलायला, पण ते शक्य नाही. म्हणून मी फक्त 1-2 मिनिट त्या कादंबऱ्यांवर बोलणार आहे. 8-9 कादंबऱ्या, पण त्यातल्या महत्त्वाच्या जेवढ्या आहे, महत्त्वाच्या यासाठी की त्यातलं वेगळेपण आहे. एक म्हणजे हँगमन. तर हँगमन ही कादंबरी जी आहे ती जल्लाद जसं फाशी देणारा त्याच्या आयुष्यावर ही कादंबरी आहे. आणि हा जल्लाद माझ्या घरी आला मला भेटायला, हे विशेष आहे. म्हणजे मी सगळे जेव्हा जल्लादावर बोलते तेव्हा पहिलं वाक्य हे असतं की जल्लादाला भेटायला मी गेले नाही, जल्लाद मला भेटायला आला. आणि मग तो बिलासपूर जेलमध्ये होता. मग त्याने त्याचे जे काही अनुभव सांगितले आणि त्या अनुभवावर काही तेवढी कादंबरी बेतता येणार नव्हती, म्हणून माझी जी धडपड होती त्या कादंबरीचं सगळं जेलमध्ये जाणं किंवा ते फाशी आरग पाहणं, त्याच्यासाठी माझ्या वकील होत्या तेजस्विनी खाडे, त्यांनी परमिशन काढली होती. त्यामुळे मी जेलमध्ये कादंबरीसाठी जाऊन आले आणि फाशी आरग पाहिला आणि फाशी कशी देतात ते सगळं पाहिलं. आणि त्याच्यानंतर बरेच अभ्यास केला, बरीच पुस्तकं वाचली. त्या काळामध्ये मी उज्ज्वल निकम यांनाही भेटले आणि मग ती कादंबरी 5 वर्ष घेतल्यानंतर ती कादंबरी पूर्ण झाली. मग मी आशा बघेंना दाखवली, आशा बघेंनी काही सूचना केल्या आणि मग त्या कादंबरीचा पूर्णपणे जन्म झाला. नंतरची कादंबरी शेवटाचा आरंभ ही बलात्कारावर आहे, कारण बलात्कार हा शब्द आणि कृती आणि जे काही गुन्हा आहे तो कधीच समाजातून नामशेष होणार नाही. स्त्री पुरुष जन्माला आल्यापासून आतापर्यंत होतच आलंय ते प्रकार. आता काय झालंय की आपल्याला बलात्कार इतकं सवंग हा शब्द झालेला आहे. पूर्वी 10-20-25 वर्षापूर्वी बघा इतक्या सहजतेने आपण बलात्कार म्हणत नव्हतो, पण आता सवंग झालाय, कारण सोशल मीडिया, प्रिंट मीडियामधून आपल्यापर्यंत तो शब्द आला, त्याच्या घटना आल्या, प्रकरणं आली. पूर्वी होत नव्हती का? पूर्वी बलात्कार होत होते पण त्याची कुठे वाच्यता होत नव्हती. आता सोशल मीडियामुळे ते समाजासमोर यायला लागलं. आणि दुसरं म्हणजे याचे अनेक पैलू आहेत, ते पैलू सांगत बसले तर वेळ पुरणार नाही, पण अनेक पैलू आहे. आणि दुसरं म्हणजे बलात्कार का होतात हा केवळ वासना हाच एक भाग नाही, तर अनेक त्याच्यामागे कारण आहेत. आणि मग बलात्कार झाल्यानंतर त्या स्त्रीला समाज काय करतो, तिची अवस्था किंवा तिची काय पदप्रतिष्ठा असते ते, असा हा शेवटाचा आरंभ का, तर जिथे शेवट झाला असं आपण म्हणतो तसं नाही. त्या स्त्रीने पुन्हा आयुष्य सुरू करावं. ती खूप कठीण आहे मला माहिती आहे, पण करावा हा एक आशावाद त्यात नाही. स्किझोफ्रेनियावरची कादंबरी आहे. आणि त्याच्यानंतर अनंत यात्राबद्दल आता बोलल्या गेलं आहे, तर अनंत यात्रा ही कादंबरी जी त्या स्मशानात राहून चौकीदारी करणारी स्त्री आहे तिच्या आयुष्यावर आहे. मला जेव्हा कळलं की अंबाझरी स्मशानामध्ये अशी एक स्त्री काम करते, मी तिला भेटायला गेले आणि तुम्हाला सांगते तिच्या एका वाक्यावर ही कादंबरी आहे. मी तिला म्हटलं की बाई गा, तुझे लहान लहान मुलं घेऊन कशाला तू इथे राहायला आली, गाव वस्तीत राहायचं ना चांगलं. तर ती म्हणाली की बाई, गाव वस्तीतल्या जनावरांनी माझं जगणं नको असं केलं, म्हणून मी मेल्या माणसाच्या जगात राहायला आले. त्यावेळेला सुद्धा माझ्या अंगावर आजच्यासारखाच काटा उभा राहिला होता. आणि मग मी ती गुंजा जी आहे, काही कल्पना काही वास्तव असं म्हणून ती कादंबरी लिहिली. आणि आज तो मला सांगायला आनंद होतो की नुकताच मला वाटते 8 दिवसातच त्या कादंबरीचा हिंदी अनुवाद झालेला आहे. त्या हिंदी अनुवादाला दिल्लीचा एक पुरस्कार मिळाला आहे आणि नागपूरचा एक पुरस्कार मिळाला. तर अनेक अनुवाद झाले, पुरस्कार मिळाले, विषय पुढे येत गेले. आणि शेवटी जाता जाता म्हणजे अजून कादंबऱ्यावर बोलता येईल पण वेळ नाही आहे. जाता जाता एवढंच सांगते की कुठल्याही कादंबरीच्या विषयाच्या शोधात मी गेले नाही, विषय मला शोधत आले. जसं जल्लाद मला शोधत आला, अनंत यात्राची ती जी होती गुंजा, तिच्याबद्दल मला लोकांनी सांगितलं आणि मला कुतूहल जागृत झालं. म्हणजे एक प्रकारे ती माझ्यापर्यंत आलीच. स्किझोफ्रेनियाचा अगदी जवळचा पेशंट मी घरातच पाहिला. आणि मग मला हे का होतं, असं का होतं, या प्रश्नाचा शोध घेता घेता मनाचे बंद दरवाजे ही कादंबरी जन्माला आली. शेवटाचा आरंभ निर्भया प्रकरण, ते इतकं डोक्यात भिनलं होतं. आणि मग त्याच्यानंतर अनेक केसेसचा अभ्यास, 3-3.5 वर्ष त्या कादंबरीने घेतले अभ्यासामध्ये. फार भिन्न होऊन गेलं तो डोकं, म्हणजे अकोल्याचा शब्द आहे हा भिन्न, पण अतिशय आपलं सुन्न होऊन जातो मन ते सगळं अभ्यास करताना, ते लिहिताना. त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा तो हँगओव्हर राहतो त्याचा. तर ह्या सगळ्या कादंबऱ्या अशा याच्यातनं लिहिल्या गेल्या. तुम्ही जरूर वाचा, तुमचे अभिप्राय कळवा. आणि मला साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने आज मालतीबाई दांडेकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कार दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मांडाताई इथे आहेत आणि साहित्यप्रेमीच्या बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद.
खूप छान ज्योतिताई. खरं तर तुमची एक स्वतंत्र मुलाखत घ्यावी लागेल इतकं तुमचं लेखनही आहे आणि अनुभव विश्व सुद्धा समृद्ध आहे. खूप छान वाटलं.